पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 8:30 वाजता देशवासियांना संबोधित करणार। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर देशाला संबोधित करण्याची शक्यता। मोदी काय बोलणार याकडे लक्ष। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देणं ही विरोधकांची मोठी चूक। विरोधकांना आता याचे परिणाम भोगावे लागतील। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींचं विधान। सूत्रांची माहिती। विरोधकांच्या एकतेचा विजय झाला। सत्तेत राहण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचलं तर जनतेचा भाजपवरचा विश्वास उडाला। प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाचा घेतला आढावा। नाशिक धर्मांतर प्रकरणासह खरात आणि परतवाडा प्रकरणासंदर्भात फडणवीसांनी घेतली माहिती। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। भोंदू अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर 5व्या गुन्ह्यात उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार। खरातच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील पीडित महिला राष्ट्रीय महिला आयोगासमोर। सर्व पीडित महिला राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीला देणार माहिती। नाशिकमध्ये आणखी एक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर। फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार। पीडितेच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। समृद्धी महामार्गावरील डॉक्टर जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालकाची चौकशी। कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्यानं हळूहळू चालवत असल्याची माहिती। परतवाडा प्रकरणी बावनकुळेंशी अमरावतीतील पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक। लैंगिक शोषण प्रकरणातील एसआयटीच्या कारवाईचा घेतला आढावा। अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणी अयांच्या कबुलीमध्ये धक्कादायक खुलासा। ब्रेकअप नंतर प्लेबॉय बनत अनेक मुलींना जाळ्यात ओढल्याची अयांची कबुली। नाशिकच्या कुटवडनगर भागामध्ये ट्रकने अनेक वाहनांना उडवलं। दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक देत पादचाऱ्यांना उडवलं। अपघातात एक महिला जागीच ठार। आणि पनवेलमध्ये गोडाऊनला भीषण आग। आगीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू। नाशिक आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतरण प्रकरणानंतर आणखीन एक प्रकार समोर आलेला आहे। काय नेमकं घडतंय आपण बघूया। पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक आयटी कंपनीत धर्मांतर आणि अत्याचाराचा आणखीन एक प्रकार आता समोर आलेला दिसतोय। काय घडतंय तर तक्रारीनंतर पंचवटीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तंजीर इनामदार असं गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। विविध ठिकाणी घेऊन जात बळजबरीने तरुणीला दारू सिगारेट पाजून लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते। मुलीच्या गळ्यातील तुळशी माळ ही काढून अत्याचार केल्याची ही माहिती समोर येते। विविध ठिकाणी घेऊन जात बळजबरीने तरुणीला दारू आणि सिगारेट पाजत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे। तर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिक आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतरण प्रकरणानंतर आणखीन एक प्रकार समोर आलाय। पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तंजीर इनामदार असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। विविध ठिकाणी घेऊन जात बळजबरीने या तरुणीला दारू सिगारेट पाजत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। लक्ष्मण, काय अधिकचा तपशील आहे? अमित, नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आपण बघितलेलं होतं की टीडीएस कंपनीमधल्या लैंगिक अत्याचाराची जी घटना आहे ती एकीकडे सुरू असताना दुसरीकडे आता पुन्हा एकदा नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये एका तरुणीने तक्रार दिलेली आहे। तंजीर इनामदार नावाचा हा संशयित आरोपी आहे, ज्याला पोलिसांनी या प्रकरणामध्ये अटक केलेला आहे। यामध्ये या फिर्यादीची तक्रार आहे की संबंधित जो तरुण आहे त्यांनी मला माझ्या गळ्यामध्ये असलेली जी तुळशीची माळ आहे मला ती काढायला लावली। माझ्या हातामध्ये जो भगवा दोरा होता मला तो काढायला लावला। इतकंच नाही तर मला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवण्यात आले। त्यानंतर मला दारू पाजून सिगरेट प्यायला देऊन वेगवेगळ्या नशेमध्ये त्याने माझ्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार त्यामध्ये देण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये या संशयित आरोपीच्या विरोधामध्ये तंजीर
इनामदार नावाचा हा संशयित आरोपी आहे आणि त्या संशयित आरोपीच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास जो आहे तो पंचवटी पोलिसांकडनं केला जातोय. मात्र आता ह्या आरोपीला काही वेळापूर्वी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे. जानेवारी 2026 मध्ये हा सगळा प्रकार घडला असावा अशा प्रकारचा संशय आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं आता हा तपास जो आहे तो पोलिसांकडनं केला जातोय. बरं, लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी. तर नाशिक IT कंपनीत धर्मांतर आणि अत्याचाराचा आणखीन एक प्रकार आता समोर आलेला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंचवटीत हा गुन्हा दाखल झालेला आहे. तंजीर इनामदार असं आरोपीचं नाव आहे. त्यामुळे या तपासातून आता नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. नाशिक IT कंपनीत धर्मांतरण प्रकरण असेल, अत्याचाराचा प्रकार असेल, तर असाच आणखीन एक प्रकार आता समोर आलेला दिसतोय. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पंचवटीमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. नंतर स्वागत. हॉट सिटी म्हणून ओळखला जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा तब्बल 43 अंशांवरती पोहोचलेला आहे आणि कडक उन्हाचा थेट परिणाम जो आहे तो केळी पिकांवरती होताना दिसतोय. केळीचं हब म्हणून ओळखला जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलेलं आहे. ग्रामीण भागात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे केळीची पानं पिवळी पडतायत, करपतायत आणि वाढत्या तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. प्रशासनाने तातडीने मदत आणि उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणि यामध्येच आपण बघतो केळीचं मोठं नुकसान होत आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन नंदुरकर यांनी. केळी हब म्हणून ओळख असलेल्या केळीला देखील या उन्हाचा मोठा फटका बसल्याचा दिसून येत आहे. आपण बघतोय तर या केळीच्या बागेमध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत. जळगाव ग्रामीण परिसरामधील ही केळी आहे आणि या केळीच्या बागेमध्ये उन्हामुळे या ठिकाणी हे केळीचं वाढतं जे खोड आहे, हे वाढतं जे घर आहे तो कुठेतरी पिवळसर पडताना या ठिकाणी दिसतो आहे. तर दुसरीकडे जर आपण बघतोय तर हे केळीचे जे झाड आहे ते कुठेतरी करपत आहे. त्यावरती जे पानं आहे ते पानं कुठेतरी पिवळसर पडत आहेत आणि या ठिकाणी जी या खोडाची जी वाढ आहे ती कुठेतरी खुंटली आहे. एकीकडचा जर विचार केला तर हे जे उन्हामुळे हे जे केळीचं घड आहे ते वाढताना वाढ थांबलेली आहे आणि यावरचे जे केळं आहे ते आताच कुठेतरी पिवळसर पडताना दिसत आहे. या संपूर्ण बाबतीत माहिती घेण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत. आता काय सांगाल, एकीकडे उष्णतेचा तापमानाचा पारा या ठिकाणी वाढतो आहे आणि केळीचं या ठिकाणी जे पीक आहे ते कुठेतरी पिवळसर पडताना दिसतंय, काय प्रतिक्रिया? पिवळसर म्हणजे अशी परिस्थिती झाली तर की अक्षरशः पान जे हिरवं पान आहे ते कोरडं होत आहे. कोरडं झाल्यामुळे केळीचं उत्पन्न येईल हे शक्य नाही आता आणि जे निस्वा होतो, जे बाहेर निघतं तेच पूर्ण सुकलं होत आहे. त्यामुळे केळीचं उत्पन्न येईल हे अशक्य गोष्ट झालेली आहे आता. याचमुळे या झाडावरती वाढ होणारी हे केळीचं जे घर आहे तो कुठेतरी पिवळसर होतोय. त्यामुळे त्याची वाढ देखील या ठिकाणी थांबली आहे. ट्यूबवेल आहे आणि विहीर आहे, मात्र विहीर देखील टप्पे घेत आहे. वाढत्या उन्हामुळे पाणी देखील या ठिकाणी साठा पुरेसा जरी दिला तरी या ठिकाणची वाढ खुंटलेली आहे. शासनाने याची दखल घ्यावी अशी देखील अपेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.